भारतातील ओडिशा राज्यातील पुरी शहरात असलेले एक अत्यंत पवित्र आणि प्रसिद्ध हिंदू मंदिर. या मंदिराला कलियुगचं तीर्थक्षेत्र पण म्हणलं जातं आणि हे 4 धामांपैकी एक धाम आहे. नमस्कार, मी हरिदास खानमरे. तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर स्वागत आहे. काल आपण लिंगराजचे दर्शन घेतले आणि आज आपण जगन्नाथ प्रभूंचं दर्शन घेऊन पुरी एक्सप्लोअर करणार आहोत. तर चला प्रभूंचं दर्शन घेऊया आणि आपल्या आजच्या प्रवासाला सुरुवात करूया. तर हे बघा मित्रांनो, 16 जुलैला रथयात्रा आहे. पुरी येथील जगन्नाथ मंदिर हे हिंदू धर्मातील 4 धामांपैकी एक अत्यंत पवित्र आणि रहस्यमय तीर्थक्षेत्र आहे. 12व्या शतकात कलिंग वास्तुकलेच्या शैलीत बांधलेले या भव्य मंदिरात भगवान जगन्नाथ, त्यांचे बंधू बलभद्र आणि बहीण सुभद्रा यांची पूजा केली जाते. या मंदिराशी संबंधित अनेक वैज्ञानिक आणि आध्यात्मिक रहस्य आजही जगभरात लोकांना थक्क करतात. उदाहरणार्थ, मंदिराच्या मुख्य शिखराची सावली जमिनीवर कधीच पडत नाही आणि शिखरावरील ध्वज नेहमी वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने फडफडतो. आषाढी महिन्यातील शुक्ल पक्षाच्या द्वितीयेला भगवान जगन्नाथ त्यांचे मोठे बंधू बलभद्र आणि बहीण देवी सुभद्रा यांच्या मुख्य मंदिरापासून गुंडीच्या मंदिरापर्यंत रथातून प्रवास करतात. ही यात्रा 1000 वर्षापासून सुरू आहे. यामध्ये 3 भव्य लाकडी रथ असतात. भगवान जगन्नाथाचा रथ 16 चाके, बलभद्राचा रथ 14 चाके आणि देवी सुभद्राचा रथ 12 चाके असे. यात्रेच्या सुरुवातीला पुरीचे राजे सोन्याच्या झाडूने रथमार्ग स्वच्छ करतात. याला छरपणा म्हणतात. धार्मिक महत्त्व. अशी मान्यता आहे की यात्रेचे सहभागी होणाऱ्या किंवा रथ पाहणाऱ्या व्यक्तीला 100 यज्ञ इतके पुण्य मिळते. अयोध्येतील राम मंदिर हे भगवान श्रीरामांचे जन्मस्थान मानले जाते. तर पुरी येथील जगन्नाथ मंदिर हे श्रीकृष्णाच्या रूपातील भगवान जगन्नाथांचे मुख्य धाम आहे. या दोन्ही मंदिरांना एकमेकांशी आध्यात्मिक संबंध असा आहे. अनेक भाविक आणि संत भगवान जगन्नाथाच्या श्रीरामांचे दुसरे रूप मानतात.
सर्वांना गुड मॉर्निंग. गुंडीचे मंदिर हे आपण एक्सप्लोअर करणार आहोत. गुंडीचे मंदिर हे पुरी येथील भगवान जगन्नाथांचे मावशीचे घर आहे म्हणून ओळखले जाते. तिथे रथयात्रेदरम्यान देव 7 दिवस वास्तव्य असतात. हे मंदिर मुख्य जगन्नाथ मंदिरापासून काही अंतरावर असून येथे रथयात्रेचा सांगता होते आणि देवाची विशेष पूजा केली जाते. या मंदिराला गुंडीचा बारी असेही म्हणतात आणि हे स्थळ रथयात्रेच्या काळात लाखो भाविकांनी पौर्णिमा दिवशी साजरी केली जाणारी स्नान यात्रा ही भगवान जगन्नाथाच्या वार्षिक उत्सवाची पहिली मोठी पायरी मानली जाते. या दिवशी भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांना मुख्य गर्भगृहातून बाहेर आणून मंदिराच्या प्रांगणात स्नानवेदीवर बसवले जाते. तिथे 108 सोन्याच्या घागरीमधील सुगंधी आणि थंड पाण्याने देवांना महास्नान घातले जाते. या विधीनंतर भगवान जगन्नाथांचे रूप हत्तीसारखे दिसते, ज्याला गजावेश असे म्हटले जाते. पौराणिक कथेनुसार या अतिस्नानामुळे देव आजारी पडतात अशी भावना व्यक्त केली जाते. म्हणून यानंतर 15 दिवस देव भक्तांना दर्शन देत नाही आणि मुख्य मंदिरात आराम करतात. या काळात त्यांची सेवा, शुश्रूषा आणि वैद्यकीय उपचार केले जातात आणि त्यानंतर रथयात्रेच्या दिवशी ते पुन्हा भक्तांना दर्शन देण्यासाठी बाहेर येतात.